याच्यावरचं साल करून त्याचे पाकळ्या करून घेतलेल्या आहेत त्याच्या अशा बघू शकता. आणि जेवढी शेंगदाणे नाही तेवढाच गुळ घेतलेला आहे. इथं गुळ घ्यायचा आहे. त्यानंतर गुळ घालायचा आहे, गुळ भाजायचा आहे आणि एकसारखा हलवत राहायचा आहे म्हणजे कढईला गुळ लागणार नाही. तूप टाकू अंदाजे. इथं मी अंदाजे टाकत आहे. त्यामुळे गुळाच्या चिकटीला कमी होते छान. ते गुळाचे काही थेंब घ्यायचे असे पाण्यात टाकायचे आहेत की व्यवस्थित पाक तयार झालेला आहे असं समजायचं. आणि ही सगळी शेंगदाणे त्या गुळाच्या पाकात घालते. मिक्स करून घेते. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. पटकन मिक्स करून घ्यायचे. अशा प्रकारे दूध चांगला मिक्स झालेला आहे. त्याला तूप लावून घेतलेला आहे. आता हे मिश्रण या प्लेटमध्ये होते मी. त्यानंतर व्यवस्थित प्रेस करून घेऊ वाटीनं म्हणजे व्यवस्थित प्रेस होईल. तर चाकू करून घेते मी पटवून घेते. तसं की आपण वड्या काढून घेऊ. अशा प्रकारे छान तयार झालेल्या आहेत शेंगदाण्याच्या वड्या. याच्यात तूप घातल्यामुळे यांना चमक आली आहे. अशा प्रकारे या शेंगदाण्याच्या वड्या मी बऱ्या करून घेतलेल्या आहे.